नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल मार्केट कन्सॉलिडेटच होत होतं. आज त्याचा आरसा दिसला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1970 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा विक्री आहे 771 कोटीची. डॉलर इंडेक्स कमी झालाय 96.64, बॉन्ड यील्ड 4.24 आणि क्रूड 67 या लेवलला तिन्ही इंडेक्सेस आहेत. मी 12 आणि 13 जुलै रोजी कोर्स ठेवलाय ठाण्याला. तर तुम्हाला या कोर्सची चौकशी करायची असेल तर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे आणि स्टेशन जवळ आहे. मी फोन नंबर दिलाय, त्याच्यावरनं चौकशी करा. अमेरिकन मार्केटमध्ये मस्क आणि ट्रम्प यांच्यात जुंपली आहे म्हणालात का? दुरावा निर्माण झालेला आहे. त्यामुळे टेस्लाचा शेअर 5% पडला. ट्रेड डील पूर्ण करण्याची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता आहे. मार्केट थोडंसं अमेरिकन मार्केट मंदीत गेलं. S&P 500 आणि नॅसडॅक डाऊ अगदी थोडासा तेजीत होता. मस्क आता नवीन पॉलिटिकल पार्टी स्थापन करणार आहेत. ट्रम्पने जपानच्या बाबतीतलं डील होतंय की नाही याबाबत शंका वर्तवली, पण 9 जुलै ही तारीख वाढवण्याची शक्यता मात्र फेटाळून लावली आहे. HDB यांचं आज लिस्टिंग आहे. हा खूप मोठा इश्यू होता. त्यामुळे लिस्टिंग खूप वरती होईल असं वाटत नाही. 6 ते 7% लिस्टिंग गेन होईल. 6 ते 7. टेक्नोक्राफ्ट, ग्रॅव्हिटा, गोदरेज कंझ्युमर, इमामी आणि LTI माइंट्री हे तुम्ही शेअर्स मीडियम टर्मसाठी पाहू शकता. टेक्नोक्राफ्ट 3100 किंवा त्याच्या खाली तुम्हाला घेता येईल. 3600च्या टार्गेटवर घेता येईल. LTI माइंट्री, ग्रॅव्हिटा, गोदरेज कंझ्युमर आणि इमामी हे साधारण 6 ते 8 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्हाला घेता येते. हुंडाई मोटर्स, त्यांची पॅसेंजर व्हेकल विक्री वाढली, डोमेस्टिकची विक्री वाढली आणि निर्यात सुद्धा वाढली. पण मारुतीचे मात्र विक्रीचे आकडे तितकेसे चांगले नाहीत. एकंदर विक्री 6% कमी झाली. डोमेस्टिकही कमी झाली 12%. निर्यात वाढली, पण डोमेस्टिक पॅसेंजर व्हेकल विक्री 13% कमी झाली. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण 2570 कोटी रुपये त्यांनी फंड गोळा केलाय. अडाणी एंटरप्राइजेस 500 कोटी नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स ते इश्यू करतायत.
त्यांनी 500 कोटीचा ग्रीन शू ऑप्शनही ठेवलाय। हा एनसीडीचा इश्यू 9 जुलैला ओपन होईल आणि 22 जुलैला संपेल। अडाणी डिफेन्स यांनी एअरवर्क्स इंडियामध्ये 85.1% एवढा स्टेक 400 कोटीला घेतलाय। लुपिन, लोटेप्रिडनॉल, इटाबोनेट ऑप्थॅल्मिक जेल, जे ऑपरेशन झाल्यानंतर आग होते, वेदना होतात, त्यासाठी हे जेल वापरलं जातं। याला FDA कडून परवानगी मिळाली आहे। सीगल, CEIGALL 1199 कोटीची ऑर्डर NHAI कडून मिळाली आहे। JSW एनर्जी राजस्थान विद्युत उत्पादन निगम बरोबर खरेदीचा करार केलाय। 250 मेगावॅट, 500 मेगावॅट, 250 मेगावॅट आणि 500 मेगाहर्ट्झ बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी करार केलाय। इंडिया पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन प्लांटची क्षमता 3500 मिलियन टन पर एनम एवढी त्यांनी वाढवली। पूर्वी क्षमता होती 6500 मिलियन टन पर एनम, ही क्षमता आता 9500 एवढी झाली। टुरेट स्ट्रक्चर NIBE 22.7 कोटीची ऑर्डर टुरेट स्ट्रक्चर असेंब्ली सप्लाय करण्यासाठी मिळाली। जून 2028 पर्यंत, पण जून 2026 मधलं इथपर्यंत ती ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ट्रांचेस मध्ये पूर्ण केली तरी चालणार आहे। PDS GSC लिंक मध्ये 60% स्टेक घेण्यासाठी शेअर सबस्क्रिप्शन अग्रीमेंट केलं। कॅन्टाबिल यांनी 3 नवीन शोरूम उघडल्या। आता त्यांच्या 607 शोरूम झाल्या। गोदरेज प्रॉपर्टी विवरूट डेव्हलपर्स मधला 2.5% स्टेक गोदरेज व्हेंचर आणि इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला विकला। सुप्रिया 60.4 कोटी त्यांना टॅक्स आणि पेनल्टी याची नोटीस मुंबई कमिशनर ऑफिस कडून मिळाली। लॉइड मेटल 4 मिलियन टन आयर्न ओर डायरेक्ट रिड्यूस्ड आयर्न प्रोडक्शन 3% वाढलं। ते झालं 79,033 टन। रेणुका शुगर 4.7 कोटी पेनल्टी लावली। NMDC 3.57 एवढं मिलियन टन, 3.57 मिलियन टन एवढं त्यांचं उत्पादन झालं। पूर्वी हे 3.37 मिलियन टन एवढं होतं आणि विक्री 3.58 मिलियन टन। ही विक्री कमी झाली आहे, ती गेल्या वेळेला 3.73 मिलियन टन होती।
आता विक्री कमी झाली आहे आणि उत्पादन वाढलंय, म्हणून NMDCला किमती कमी कराव्या लागल्या. म्हणून मी हा शेअर तुम्हाला मंदीमध्ये बघा असं सुचवते. HEG भोपाळ टॅक्स अथॉरिटीकडून टॅक्स डिमांड नोटीस आणि IGST रिफंड याचा सगळ्याचा हिशोब त्यांनी घातलाय आणि 2018-19 याच्यासाठी 282.34 कोटींची त्यांना नोटीस मिळाली आहे. ड्रीम फोक्स, ॲक्सिस बँक आणि ICICI बँकेसाठी त्यांनी काही प्रोग्राम बंद केले. मॉईल, मॅंगॅनीज ओव्हर ग्रेड आणि सगळ्या केमिकल ग्रेडच्या किमती 2% वाढवलेत. ऑइल मार्केटिंग कंपनीजना तोट्याच्या भरपाईची रक्कम सरकारकडून लवकरच मिळणार आहे. लुपिन, आता सगळेजण आपापला एक एक बिझनेस वेगळा काढतायत. आता लुपिनचा नंबर लागलाय. लुपिन हेल्थ केअर बिझनेस वेगळा करणार आहे. नोव्होको यांना 7.26 कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी, 6.5 कोटी व्याजासाठी आणि 1.82 2018-19च्या पेनल्टीसाठी अशी नोटीस मिळाली आहे. राणे मद्रास यांना सुद्धा 22.64 कोटीची टॅक्स नोटीस. पारस डिफेन्स, फ्रान्सच्या चेरबायर काउंटर ड्रोन सिस्टीम सप्लाय करायची आहे त्यांना आणि हे 200 काउंटर ड्रोन सिस्टीम सप्लाय करायचे आहेत आणि याचं नाव आहे 30 चिमेरा. ह्या ड्रोन सिस्टीम फ्रान्सच्या सर्बियर यांना सप्लाय करायच्या आहेत. याच्यासाठी पारस डिफेन्सला ऑर्डर मिळाली आहे. हिरो मोटो VX2 ई-स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर त्यांनी लॉन्च केली आहे. याची किंमत 59,490. त्यांची निर्यात दुप्पट झाली आहे. मोटरसायकलची विक्री वाढली आहे, ती 5.54% वाढली. त्यांचं वाहन रजिस्ट्रेशन 3.94% वाढलं. एशियन पेंट आणि ग्रासिम यांच्या तक्रारीच्या संबंधात कॉम्पिटिशन कमिशननी चौकशी चालू केली. झेन टेक्नॉलॉजी, टीसा एरोस्पेस मधला 76% स्टेक त्यांनी घेतला. झॅगल DTDC एक्सप्रेस बरोबर 5 वर्षाचा करार झॅगल झोयर आणि झॅगल सेव्ह सोल्युशन सप्लाय करण्यासाठी केला. बजाज हिंदुस्तान शुगर यांना ललितपूर पॉवर जनरेशन कंपनीकडून बायबॅकमुळे 631 कोटी रुपये मिळाले. ॲस्ट्राझेनेका सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून दुर्वालुमाब सोल्युशन आयात करायला परवानगी मिळाली. आता कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील हे पाहूया. लुपिन सगळे सुरुवातीला तेजीत. लुपिन, पिरामल फार्मा,
अंबर सिमेंट्स, साउथ इंडियन बैंक, टाटा कम्युनिकेशन, हीरो मोटो, हुंडाई मोटर्स, इंडिगो, झायडस, आरती इंडस्ट्री, टिटागढ़, एस्ट्राजेनेका, CESC, आयशर मोटर, फेडरल बैंक, ग्रासिम, इंडियन बैंक, रिट्स यांना $3.6 मिलियन ची ऑर्डर आफ्रिकन रेल कंपनीकडून मिळाली आहे. 8,877 कोटी होतात. व्होल्टास, एस्कॉर्ट्स, जेन्सार सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपन्या आज लक्षात घ्या, मी एकच IOC दिली आहे, कारण सरकारकडून त्यांना जो तोटा होतोय त्याची सबसिडी मिळणार आहे. अशोक लेलँड, बायोकॉन, JSW एनर्जी, व्ही मार्ट, लॉइड मेटल आणि एनर्जी, सीगल, CEIGALL, फेडरल बँक आणि झेन्सार. तर मंदीमध्ये एशियन पेंट, NMDC, मॉइल, HEG, कजारिया सिरॅमिक्स आणि SBI कार्ड हे शेअर मंदीत राहतील. तरी पण काय काय होत आहे हे बघणं गरजेचं आहे. मार्केट कन्सॉलिडेट होत असताना व्हॉल्यूम पण बघितले पाहिजे. बघूया काय काय होतंय ते. आज बातम्या खूप होत्या, तरी मी अर्ध्याच कव्हर केल्या, अर्ध्या कव्हर करू शकले नाही कारण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून. नमस्ते.